साहेब हे आपल्याला संबोधित करतील. आज ह्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि तसा विचार केला तर राजकारणामध्ये त्यांचं बोट धरून किंवा पहिला आशीर्वाद आमदार होण्याचा जो मला मिळाला ते माझे राजकीय गुरु आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या माढा तालुक्याचे लाडके आमदार, आमचे बंधू समेत असणारे बबनदादा शिंदे, आमचे सहकारी विधान भवनातले संजय मामा शिंदे, रश्मीताई, आमचे परिचारक मालक, आमचे जगताप मालक आणि मला वाटतं स्वतंत्र होण्याच्या अगोदर एकदा आम्ही प्रवीणजी दरेकर यांच्या ऑफिसमध्ये भेटलेल्या आमच्या ताई चित्रा वाघ आणि त्याच्यानंतर जे काय असेल ते एकमेकाला सहकार्य करत फोनवरच कामं सगळे आतापर्यंत ताईंनी सांगेल ते काम मला वाटतं अर्ध्या तासाच्या पुढे कुठलंही काम गेलेलं नाही. आमच्या ताई आणि ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेपी, रासप आणि परत लहुजी वस्ताद, आरपीआय, ह्या रयत क्रांती ह्या पक्षाचे पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेला माढा तालुक्यातील ह्या सर्व पक्षांचा मतदार, शेतकरी बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधू भगिनी, खरं तर मला वाटतं आपले नेते काय काय ज्या वेळेस जीभ घसरते, माझी तर हमेशाच घसरते, तो काही विशेष नाही, आता महाराष्ट्र जाणतो. पण ह्या माढा मतदारसंघामध्ये किंवा सोलापूर मतदारसंघामध्ये आमच्या फडणवीस साहेबांनी माझ्यावरती धाराशिवची जबाबदारी दिलेली आहे, सोलापूरची जबाबदारी दिलेली आहे, माढ्याची जबाबदारी दिलेली आहे. ते मधून सांगतात ते अजितदादांचे बघा, बारामतीमध्ये मावळमध्ये बघा थोडं लक्ष घाला, शिरूरमध्ये तर तुमची संस्था आहे तिकडे थोडं लक्ष घाला. साहेब तुमचा आशीर्वाद आणि तुमचा आदेश हा शब्द ह्या 5-6 लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेही खाली पडणार नाही, याचं वचन मी आज तुम्हाला देतो. आणि मला माहित आहे ज्या पद्धतीनं नेते असेल, उमेदवार असेल, जे वातावरण तुम्हाला दिसतंय असं नाही. कारण हा 1947चा भारत नाही, हा 1947चा भारत नाही, हा 1980चाही भारत नाहीये. आज काय अवस्था झालेली आहे किंवा 2014च्या अगोदरचं असणारं शासन, त्यावेळेस असणारी भारताची परिस्थिती आणि 2014 नंतर 2024 पर्यंत भारतामध्ये झालेला विकास आणि आंतरराष्ट्रीय आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये भारताची असणारी पत, हा जाणणारा, हा जाणता समाज ह्या ठिकाणी आहे. आणि मला एक नमूद करावंसं वाटतं, ज्या काळात ज्या पिढ्या होऊन गेल्या काँग्रेसच्या काळातल्या, आज त्यांनी 70 गाठलेले. 2014 पर्यंत ज्यांनी राज्य केलं, ह्या राज्याला किंवा ह्या देशाला फसवण्याचा प्रयत्न केला, विकासाचं मृगजळ दाखवलं, ती पिढी आज तेवढी ऍक्टिव्ह नाहीये. माझ्या माहितीप्रमाणे अभ्यासांती 18 ते 29 वयोगटाचा ह्या देशामध्ये जवळपास 70% मतदार आहे आणि तो सजग आहे. त्याला कळतं, त्याचा बुद्धिभेद कोणी करायचा प्रयत्न केला तर तो त्याला बळी पडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही बघितलं असेल करोना काळामध्ये ज्या पद्धतीनं अवस्था झाली आणि ज्या पद्धतीनं भारत हा जगामध्ये अग्रेसर ठरला, फक्त स्वतःपुरतच स्वार्थी भावना ठेवून तयार केलेलं व्हॅक्सिन फक्त माझ्या देशापुरतं असेल आणि त्याचा कुठेही प्रोपगंडा न करता किंवा त्याचं बाजारीकरण न करता विश्वनेता नरेंद्रभाई मोदी यांनी संपूर्ण जगाचा विचार केला आणि त्यावेळेसपासून माझ्या अंदाजानं जागतिक लेवलमध्ये जर आतापर्यंत जर नेतृत्व संपूर्ण जगानं मान्य केलं असेल ते फक्त नरेंद्रभाई मोदीचं केलेलं आहे. आणि म्हणून हे जे निवडणूक आहे हे फक्त आपल्याला पंतप्रधानापुरतं इलेक्शन मर्यादित नाही, हे मी परत सांगू इच्छितो. कारण हे निवडणूक आहे आपल्या विश्वनेत्यांची. विश्वनेता आज जगाचं लक्ष
आपल्या विश्वनेत्याकडे आहे, ज्याला विश्वाचं नेतृत्व करायची संधी हा भारत देशाला ज्या व्यक्तीमुळे मिळणार आहे, आज त्याची ही निवडणूक आहे। ही निवडणूक ना रणजित निंबाळकर वर्षेच आणखी कोणी XYZ किंवा आणखी कोणी माझ्या भागातला इकडला तो कुठला उमेदवार, कुठला उबाटाचा कोणी, सोबाटाचा कोणी, उपट्याचा कोणी, पपट्याचा कोणी, त्याचा काही संबंध नाही। हे जे इलेक्शन आहे, नरेंद्र भाई मोदी विश्व नेता वर्सेस पप्पू, वर्सेस पप्पू, बस। ज्याला आकलन नाही, घराणेशाही, ज्याला बुद्धी नाही, बुद्धिहीन माणसाच्या समोर जो विश्व नेता आहे, जो फकीर आहे, आज 140 कोटी देशात आपल्या जनतेला बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व आहे, 750 कोटी ह्या जगाची जनता ज्याच्याकडे विश्वासानं आणि आदरानं बघते, त्याच्या विरुद्धची निवडणूक आहे। मी तर असं म्हणेन, ही निवडणूक परमेश्वर वर्सेस बाकी बोलत नाही अशाचे आहे। ह्याला दुसऱ्या, मला वाटतं दुसरा ह्याला आपण वाक्यात वापरू शकत नाही। ही लढाई त्याची आहे आणि म्हणून जे कोणी असतील आपल्याबरोबर 2014 नंतर आपल्याकडे आले, त्यांना काय यावंसं वाटलं? दादांना माहित आहे, आमच्या बबनरावजींना, संजय मामाला माहित आहे, परिसर मालकाला माहित आहे की अकलूज बॉलेन सोलापूर जिल्हा हाले ही अवस्था होती पहिली। आम्ही लहान लहान असताना बघितलंय, आम्ही तुमच्याकडे बघत होतो। राजकारणाचा माझा काही संबंध नव्हता, राजकारणात आणण्याचं खऱ्या अर्थानं सभागृहात न्यायचं काम मला हे नाही केलेलं आहे। मला फक्त एबी फॉर्म कोणी दिला तो भाग वेगळा आहे, पण त्या ठिकाणी 55 मतावरती 348 मतं घेऊन दिली, ही देवेंद्रनी घेऊन दिलेली आहेत। त्यावेळेस मला आमदार, सावताच्या घरातला पहिला आमदार करण्याचा मान जर कुणाला जात असेल तो फडणवीस साहेबाला जातो। आणि म्हणून आता ती जी अवस्था आहे, अकलूज बोले आणि सोलापूर जिल्हा हले, ही अवस्था राहिलेली नाही। आणि मग माझे काही सहकारी होते त्या जिल्ह्यातले, त्या तालुक्यातले, माळशिरस मधल्या, की त्यांच्या सुखदुःखात आम्ही सहभागी होत होतो। कारण आम्ही सावंत कुटुंब हे हमेशा विस्थापित कुटुंब म्हणून, विस्थापित राजकारणी म्हणून गणलं जात होतं, त्याच्यामध्ये आमची गणना होती। जरी विस्थापित असलो तरी आम्ही कधीही आमचा स्वाभिमान सोडला नाही। मोठमोठे महासत्ता असतील, मोठमोठे नेते असतील, जे कोणी स्वतःला दिग्गज मानत असतील, जे कोणी स्वतःला जाणता राजा म्हणत असतील, हा तानाजी सावंत एकाकी त्या जाणता राजाबरोबर सुद्धा 30 वर्ष टक्कर देतोय, कुणी त्याचं वाकडं करू शकलेलं नाही। त्याच्यामुळे काही फरक पडत नाही। आणि राहिला विषय माळशिरसकरांचा, मी आमचे नेते फडणवीस साहेब आमच्या ह्या व्यासपीठाच्या साक्षीनं त्यांना वचन देऊ इच्छितो, तुम्हाला जे वाटत असेल माळशिरसमध्ये हा गेला, तोही तिथं गेला, तोही तिथं जाऊन बसला, साहेब हे किती जरी गेले असले, ह्यांची माणसातली पद काय राहिलेली आहे हे एकदा माळशिरसमध्ये जाऊन तुम्ही बघून घ्या, वास्तव काय आहे ते। हेने गिरण्या बंद पाडल्या, हेने स्वतःचे कारखाने बंद पाडले, हेने दूध संघ बंद पाडला, हेने 600, 700 कोटी ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या माणसाच्या पतपेढीत पैसे ठेवतोय म्हणून ते घोटाळे केले, त्या बंद पाडल्या। हजारो शेतकऱ्यांनी पैसे मिळत नाहीत म्हणून आत्महत्या केल्या, हे वास्तव आहे। हे पाप ना बबनदादानं केलं, ना माझ्या संजय मामानं केलं, ना माझ्या परिचारक मालकानं केलं, ना तानाजी सावंतनं केलं। तानाजी सावंताचा प्रश्नच नाही, कारण सावंत कुटुंब भिकारीच होतं, असलं करायचा विषयच नाही। आणि म्हणून आपल्याला मी रणजित निंबाळकर साहेबांना वचन देऊ इच्छितो, तुम्हाला माळशिरसमध्ये जे काय डोक्यात आकडा मागची फिगर घेऊन जे फिरतायत ते फाडून टाका, त्याचा काही उपयोग नाही। तुम्हाला दिसेल माझ्या देवेंद्रजी साहेबांनी फक्त 1 दिवस त्या ठिकाणी माळशिरसमध्ये जाऊन आमच्या विश्वनेत्यांनी फक्त 1 सभा केली, अतिशयोक्ती नाही, पण कमीत कमी 25,000चा लीड जनता तुम्हाला माळशिरस तालुक्यातून दिल्याशिवाय राहणार नाही, हे मी तुम्हाला शब्द देतो। हा तो विषय तिथला आहे। कारण मी जरी एका ठिकाणी कुठे काम करत असलो तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय चाललंय, कुठला नेता कुठं चाललाय, त्याच्या मागे जनता कोण आहे, त्याचे कार्यकर्ते कुठे आहेत, ह्या सगळ्याचा पूर्ण कुंडली माझ्याकडे असते आणि ती माझी सवय आहे। आणि त्याच्यामुळं कोणी फार गर्वानं फुगायची किंवा असं करायची काही गरज नाही।
राहिला विषय माढा तालुक्याचा, मागच्या वेळेस साहेब तुम्हीच आदेशित केलं, तिकीट वाटपाची प्रक्रिया चालली होती आणि शेवटच्या क्षणी मी सोनारी कारखान्यावर होतो, तुम्ही सांगितलं की हे तिकीट कोणाला द्यायचं, उद्धव ठाकरे आणि तुम्ही बसले आणि मला सांगितलं की XYZ नाव दिलं, त्याला तिकीट देऊन टाका, आम्ही त्याला तिकीट देऊन टाका. ही वस्तुस्थिती होती. आणि त्यावेळेस माझ्या अंदाजानं पारंपरिक पद्धतीनं शिवसेनेला ह्या ठिकाणी 76,000 मतं पडली आणि दादांना माझ्या अंदाजानं त्याच्या 1.5 किती 1.5 लाख. म्हणजे दादा तुम्ही जे बोलला तेही मला मान्य नाही, दादा मला शिवाजीराव बोलले तेही मला मान्य नाही. खरी कसोटी आत्ता आहे मी जे बोलतो ते. दादा तुमची पडलेली मतं आणि माझ्या उमेदवाराला पडलेली मतं ह्या दोघांच्या बेरजीमध्ये जर एक मत कमी झालं, मी असं समजेन, माझ्या नेत्याला साक्षी ठेवून बोलतोय, एक मत कमी पडलं तर त्याला जितके दादा संजय मामा जबाबदार आहेत तेवढे शिवाजीराव सुद्धा जबाबदार आहे. एक मत कमी पडलं तर दादाची मतं अधिक शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं, जवळपास ही दोन शक्ती एकत्र आल्यानंतर जवळपास 2-2.25 लाख मताची बेरीज झाली पाहिजे. ह्या तालुक्यात जर शिवाजी सावंत आणि बबनरावजी शिंदे यांचं कुटुंब एक झालं, या ठिकाणी मोहितेला चहा पाजायला सुद्धा माणूस या ठिकाणी नाही. वस्तुस्थिती आहे, हीच वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं कुणीही गुळमुळीत धोरण न घेता ठोक धोरण घ्यायचं. आणि पुढचा सांगतो, आज आपण दोन शक्ती पारंपरिक राजकीय शत्रू असं म्हणेन आज एका व्यासपीठावर आलोय. त्याचं कारण एकच आहे की आपल्याला आपल्या विश्वनेत्याला नरेंद्रभाई मोदीला आपल्या मतदारसंघातून एक त्यांच्या विचाराचा एक उमेदवार आपल्याला पाठवायचा, एक खासदार पाठवायचा, बस एवढीच तळमळ आहे. आणि म्हणून ज्या पद्धतीनं आपण चालवलो आहे, ज्या पद्धतीनं आपण हातात हात घालून, खरं तर मला वाटतं देवेंद्रजी तुम्ही महाराष्ट्रभर नाही कमीत कमी 4 ते 5 राज्यामध्ये तुमचं नेतृत्व चालतं. त्या ठिकाणी सुद्धा हा इतिहास आहे की फक्त नरेंद्रभाई मोदीसाठी वैचारिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या दोन वेगवेगळ्या रस्त्यांनी चालणारी माणसं ज्यावेळेस एकत्र येतात, ह्याच्यापेक्षा चांगलं उदाहरण दुसरं कुठलं असू शकत नाही. आणि म्हणून जी विकासाची गंगा चाललेली आहे, जे विकास चाललेला आहे, ज्यावेळेस आपला जाहीरनामा बनवायचं चाललं होतं त्यावेळेस मला आपल्या दिल्लीतनं एक फोन आला. त्यांनी सांगितलं की आपलं व्हिजन काय ते सांगा. मी माझं व्हिजन रायटिंग मध्ये दिलं साहेब, ते तुमच्याशी शेअर करतो. ते आले की नाही मला माहित नाही, तेवढा वेळही मी अजून दिलेला नाही, मी बघितलेला नाही. कारण माढा तालुका तसा सदन भाग आहे. मी हमेशा ही गोष्ट धाराशिव जिल्ह्याशी कम्पेअर करतो. सदन आहे, प्रत्येक कुटुंब सदन आहे. ह्या ठिकाणचा शेतकरी हा प्रायोगिक आहे, शेतीवरती वेगवेगळे प्रयोग करतो. आणि म्हणून ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांनी आपल्याला हायवेचं जाळं आपण संपूर्ण भारत देशामध्ये विणलं, त्याच पद्धतीनं दुसरं एक काम होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ते काम आपल्याला 24 ते 29 ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये करणं अपेक्षित आहे. कुठलं काम आहे ते काम आहे फार्मिंग एअरपोर्ट. फार्मिंग एअरपोर्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक फार्मिंग एअरपोर्ट असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यासाठीचं विमानतळ, त्याच्या मालाची वाहतूक करणारं विमानतळ, फार्मिंग एअरपोर्ट. आणि ते एअरपोर्टवरनं त्या जिल्ह्यातील सर्व तालुके चांगल्या रस्त्यांनी जोडणं आणि माझ्या शेतकऱ्यांचा माल ज्या पद्धतीनं मार्केट यार्डला पाठ 4 वाजता पाठ 3 वाजता येतो, त्या पद्धतीनं तो माल माझ्या शेतातून, माझ्या शेतकऱ्याच्या शेतातून डायरेक्ट एअरपोर्ट होईल. आणि तो त्या फार्मिंग एअरपोर्टवरनं इंटरनॅशनल मार्केटमध्ये तो जाईल. त्या ठिकाणी तो माल 24 तासात विकला जाईल आणि त्याची पावती माझ्या शेतकऱ्याला डायरेक्ट मिळेल. आणि बघा, आज माझ्या एका कुठल्याही मालाला भाव इथं मला 100 रुपये जर त्याच्या मोबदला मिळत असेल तर तो मोबदला बाहेर गेल्यानंतर त्याला 700-800 रुपये मिळतील. ह्या सगळ्या यंत्रणाचे पैसे वजा जातात. फार्मिंग एअरपोर्ट, पुन्हा ट्रान्सपोर्ट करणं, त्या हँडलिंग करणाऱ्या एजन्सी, त्यातले एजंट सगळे गेले तरी त्या 100 रुपये मालाचा भाव माझ्या शेतकऱ्याला कमीत कमी 300 रुपये मिळेल. त्या ठिकाणी माझा शेतकरी मला हे अनुदान द्या, माझी SMP द्या, माझा भाव कमी झाला, माझा अमुक झालं, हे विचारणारच नाहीये. कारण त्याचं मार्केट हुडकण्याची चॉईस, त्याच्या तो ताकदीवरती तो हुडकेल. त्या ठिकाणची देशातली आंतरदेशातली यंत्रणा त्या ठिकाणी कार्यान्वित होईल. आणि म्हणून आजच्या ह्या माध्यमातून
आपल्या वाकवच्या सभेच्या माध्यमातून मी आज तुम्हाला एवढंच साकडं घालतो आणि मला वाटतं मी जे बोलतो हे पुढच्या 5 वर्षामध्ये इम्प्लिमेंट करायची ताकद हे माझा नेता आमचे देवेंद्रभाई फडणवीस यांच्यामध्ये आहे. हे फार्मिंग एअरपोर्ट संकल्पना प्रायोगिक तत्वावरती आपल्या महाराष्ट्रामधून सुरुवात व्हावी एवढीच माफक अपेक्षा करतो. आणि येत्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे ते मतदान आपण रणजित निंबाळकर साहेब यांच्यासाठी करणार नाही. ते मतदान आपण आपले विश्वनेते नरेंद्रभाई मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी त्यांच्यासाठी आपण कमळावरच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपलं मतदान आपण रणजित निंबाळकरला देत नसून डायरेक्ट नरेंद्रभाई मोदींना देतोय. एवढे फक्त मनात खुणगाट असावी. आणि माढा तालुक्यातून परत एकदा माझं कुटुंब, आमचे लाडके नेते बबनरावजी शिंदे, आमचे संजय मामा, आमचे जगताप, आमचे रश्मिताई, ह्या सगळ्यांना कळकळीचं आव्हान करतो की जी भर जी तूट माझ्या नेत्याला वाटते आभासी तूट आहे ती माळशिरसची, वास्तव नाही तरी सुद्धा त्यांना वाटतं त्या गृहीत धरू आणि त्याची भर आपण या माढा तालुक्यातून कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचा लीड देऊन पूर्ण करू एवढं वचन देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.